तर महाराष्ट्राच्या परिस्थितीची बिकट अवस्था चाललेली आहे. ज्या एकनाथ शिंदेंच्या जीवावरती भाजप निवडणुकीमध्ये विधानसभेच्या जिंकून आला आहे, त्यांनाच मागं खेचण्याचे काम आणि काही दिवसांमध्ये जी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, त्या पक्षाला संपवून भाजप एकला महाराष्ट्रावरती भगवा फडकू पाहते. म्हणजे भगवा म्हणजे भाजपचा जो हिरवा आणि भगवा मिक्स आहे तो रंग फडकू पाहते, भाजपचा झेंडा फडकू पाहते. पण एकनाथ शिंदेंना आता कळून आलं आहे की ज्या अमित शहानी आपल्याला शब्द दिला होता की निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा मलाच मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करण्यात येईल, तो शब्द पाळला गेला नाही. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात आलं. तर अशा प्रकारे भाजप जसं उद्धवजी ठाकरे साहेबांना अमित शहानी शब्द दिला होता की मुख्यमंत्री अडीच वर्ष करू आपण, तो शब्द देखील पाळला नव्हता. तेच आता एकनाथ शिंदेंसोबत घडत आहे हे कळत आहे. आणि याच्यामुळे एकनाथ शिंदेंच्या मनात असतंच म्हणजे एक परिणाम झाल्याची गोष्ट आहे की आता आजच आम्ही सामनाची बातमी वाचली. त्याच्यामध्ये एक सांगितलं आहे रोखठोकमधून संजय राऊतांनी की एकनाथ शिंदेचे एक आमदार आहे, त्यांनी विमान प्रवासादरम्यान त्यांना एकनाथ शिंदेच्या मनातली खतखत व्यक्त करून दाखवली आहे की त्यांना शब्द दिला होता अमित शहाने की जिंकल्यानंतर परत मुख्यमंत्री करू, हा शब्द पाळण्यात आलेला नाही. म्हणून त्यांना म्हणजे एकदम खतखत व्यक्त केली आणि वेगवेगळ्या परिस्थितीवर त्यांना मंत्रिपदामध्ये व्यवस्थित मंत्रिपद मिळालं नाही. गृहमंत्रीपदसुद्धा एकनाथ शिंदेंना दिलेलं नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली असं सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यात एकच कळतं, जेव्हा तुम्हाला ज्या पक्षाकडनं ज्या व्यक्तीकडनं फायदा होतो तोपर्यंत फायदा करून घ्या, नंतर त्या व्यक्तीला संपवून टाका. ही भाजपची वृत्ती आहे. आणि भाजपला आपल्या समोरासमोर कुठलाही हिंदुत्ववादी पक्ष नको आहे. आणि एकनाथ शिंदे आता सोबत असताना त्यांना हिंदुत्ववादी पक्ष संपवण्यात म्हणजे खूप आता एक योग्य वेळ भेटलेली आहे. कारण की समजा शिवसेना पक्ष जर संपला तर महाराष्ट्राचा एक विचार संपून जाईल, महाराष्ट्राची जी अस्मिता आहे ती संपून जाईल असंच भाजपाला वाटतं. म्हणून त्यांना आणि त्यांचे जे परिणाम आहेत, जे गुजराती उद्योगपती आहे त्यांना सांभाळायला, त्यांना पुढे करायला शिवसेना आडपाय घालते. म्हणून शिवसेना संपवण्यासाठी 2 भाग करून त्यांची ताकद कमी केली. पण जरी शिवसेनेची ताकद कमी केली तरी महाराष्ट्रातील मराठी बांधव हे उद्धव ठाकरे सोबतच आहेत, उद्धव ठाकरेंसोबत आहेत हे निश्चित आहे.